लोकसभेमध्ये अत्यंत महत्त्वाचं परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी हे कडक विधेयक आणलं जात आहे। दरम्यान या विधेयकात नेमक्या काय तरतुदी केलेल्या आहेत जाणून घेऊयात। फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालेल। 3 महिन्यांमध्ये निकाल देणं बंधनकारक असेल। पेपर लीक करणाऱ्यांना 10 कोटींचा दंड, दोषींना 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते। तर लोकसभेमध्ये आज परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर होणार आहे। पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हे विधेयक सादर केले जाणार आहे। गेल्या महिनाभरापासून आपण पाहिलेलं आहे पेपरफुटीच्या मुद्द्यावरनं संपूर्ण देश ढवळून निघालेला होता आणि त्यावरूनच शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही झाला आणि आता केंद्र सरकार हे महत्त्वाचं पाऊल यासाठी उचलतंय।